शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आत्ता वाजल्यात 1:30 झालेत आणि गाडी बिडी आपली भरून झाली आहे. सकाळपासून शूट केलं नाही कारण की आपल्या लय म्हणजे 4 दिवसातनं आज ब्लॉग शूट करतो आहे. कारण की लास्ट तुम्ही ब्लॉग बघितला असेल, आपण आलपेवरून खाली करून हाफिसला आलो होतो. त्याच्यावर परत काय आपण शूट केलं नाही. गाडी पाहिजे कारण की लवकर आलो त्याच्यामुळे काय शूट केलं नाही, काय नाही. डायरेक्ट कंपनीत आलो. आता गाडी बिडी भरून झाली, कपडे बिडे धुवून झाल्यात आणि आंघोळ बिंघोळ करून झाली, सगळं झालं. आणि आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आपले व्हिडिओ कसे होतात काय. तर चला, 4 दिवस झालं काय लोडिंग नव्हतं, काय नव्हतं, माल नव्हता, त्याच्यामुळं शूट करता आलं नाही काय. आणि आत्ता आलो गाडी लोडिंगला. आपण पहिल्या टायमिंगला मला वाटतं एक 2-3 चक्कर मागं आपण गाडी इथं लोड केली होती. त्याच कंपनीत आपण परत आलो आहे. गाडी भरून उभी आपली. तरी आता बघू, अजून गाडी बिडी सगळं भरून झालं आहे. बिल तयार झालंच असेल. ट्रान्सपोर्टवाला यायचा आहे म्हणून थांबलो या. आता बघूया ट्रान्सपोर्टवाला कधी येतोय काय येतोय, त्यानुसार मग तो बिल तयार करणार आणि नंतर आपल्याला बिल वगैरे देणार, ॲडव्हान्स वगैरे टाकणार आणि मग आपण इथून निघणार आहे. आता बघूया जेवणाचं कसं काय होतं. नाही तर मग झोमॅटो नाही तर स्विगीवरून येत असेल तर मागवणार, नाही तर मग शक्यतो बाहेर गेलोच. कारण की मागच्या टायमाला जिथं जेवायला गेलो तिथं काय व्यवस्थित जेवण नव्हतं, काय नव्हतं. कसं आहे, जेवण व्यवस्थित पाहिजे, बाकी काय नाही. त्याच्यामुळे जेवण काय व्यवस्थित नव्हतं, त्याच्यामुळे तिथं काय जाणार नाही जेवायला. तर बघू आता किती वेळा ट्रान्सपोर्टवाला येतो आहे काय. गाडी वगैरे भरून बांधून ओके एकदम. ट्रान्सपोर्टवाला एक बिल्टी घ्यायची आणि निघायचं. डेप वगैरे पण टाकून ठेवलं आहे मी सगळं. आता बघूया बिल्टीवाला कधी येतो काय. आणि इथून आता शक्यतो त्रिचोरला काय जाणार ना, डायरेक्ट मी इथून कोल्हापूर ह्या मार्गे जाणार आहे. तर चला बघूया ट्रान्सपोर्टवाल्याची वाट बघूया कधी येतो आहे काय इश्यू. इथं काय स्विगी झोमॅटोचं काय एवढं ही वाटण जात आहे, कारण की रेट लय दाखवते जे स्विगीला आणि झोमॅटोला बी. त्याच्या म्हणलं आपलं जावं चालत आपलं तेवढंच हे पण होईल, एरियाची जरा माहिती पण होईल. त्याच्यामुळे म्हणलं जावं चालत कुठं हॉटेल वगैरे असतं तर काहीतरी थोडंफार खावं आणि परत गाडीकडे यावं. कारण की ट्रान्सपोर्टवाला म्हणला आहे कमसे कम 3-4 वाजतील बिल बनायला. त्याच्यानंतर मग मी येणार, बिल्टी देणार. त्यापेक्षा म्हणलं आपलं मस्तपैकी काहीतरी जेवण वगैरे करूया आणि येऊन गाडीत जरा आडवं पुढं, म्हणजे आपलं नाईटला गाडी चालवा, काय टेन्शन नाही. एरिया आहे चांगला तसा, काय विषय नाही. जरा फ्रेश वाटतं या एरियात. आता काय ठिकाणी गेलो असं म्हणजे बखात वाटतं. घरं बी राहते, पण ह्याची घरच लय टॉप क्लास असते. ते बघ डिझाईन वगैरे कसे धरले काय. साध्यातलं साधं घर पण असं वाटतं की एकदम टॉपमध्ये. आता हे बघा किती साधं घर आहे, पण कसं आहे एकदम. आणि ते एक जरा कॉर्नर घ्यायला लेफ्ट साईडला, आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे ना, ते बाहेर निघायला लेफ्ट साईडला कॉर्नर घेतला का नाही की जरा लय अरुंदर असतं. आपले 22 फूट असल्यामुळे जरा बसत नाही गाडी. बघू आता कसं येता. रात्रीच कशी तरी बसावली, रात्रीच आलो मी. रात्रीच कशी तरी बसावली गाडी इकडे येताना, कारण की पलीकडे सगळी माती वगैरे टाकून ठेवली आहे की त्याच्यामुळं जरा जास्त प्रॉब्लेम झाला गाडी आत घालायला. तरी पण आता बाहेर काढताना एवढी कसरत आहे ना भावांना, बाहेर काढताना की काय बोलायचंच काम नाही. तरी पण कसं तरी गाडी काढावं राहणार, कारण की पुढंच पार्टी ऑफिस आहे. कसलं तरी पार्टीचं ऑफिस आहे म्हणजे कुठल्या तरी, त्याच्यामुळं जास्त हे करून चालणार ना, व्यवस्थित गाडी काढायला लागणार आहे. बघूया तरी कशी गाडी काढता येईल तशी. कारण की तरी पण मी रात्री रिवर्स घेतली होती इथनं गाडी, कारण की बघा इथंच रस्त्यात जे खांब आहे इकडं लगेच बिताड आहे आणि समोर पार्टी ऑफिस आहे, इथं होर्डिंग लागलं आहे. मी पूर्ण गाडी ह्याच्यावरून घेतली होती रात्री. बघा ह्याच्यावर इथनं घेतली होती रात्री गाडी, त्यावेळेस आपला टर्न बसला इकडून जायला आतमध्ये. तरी पण जरा जास्तच प्रॉब्लेम होते गाडी आत घालायला, बाहेर घालायला बी जास्तच प्रॉब्लेम, बाहेर काढायला पण प्रॉब्लेम होणार, कारण की पूर्ण इकडून घासून गाडी येते. बघूया आता जेवण वगैरे कुठे भेटतं आहे काय, त्या हिशोबानं जेवण करूया. शक्यतो व्हेज भेटायची इच्छा आहे, पण बघू भेटतं आहे नाही भेटतं आहे, कसं काय होतं आहे काय. व्हेज भेटलं तर भारीच आहे, नाही तर मग नॉनव्हेज वगैरे काहीतरी खायला लागेल. तर चला पहिल्यांदा बघूया काय भेटतं आहे काय. 2:45 झाल्यात भावानं आणि अजून काय ट्रान्सपोर्टवाला आला का. ट्रान्सपोर्टवाला फोन बिन आला नाही. जेवण तर काय नाही भेटलं, जरासं बसलो, चहा वगैरे घेतला आणि आता निघालूया. आलो इथं जवळ तिथून आपल्याला राईट मारून परत कंपनी जायचं. टेन्शन आलं भावानं मला इथनं गाडी काढायचं. आता कशी गाडी काढावी, माझं काय डोकं चालून झालं आहे. पण बघू आता गाडी भरल्यावर बाहेर काढतानाच आता कसं काय काढायची काय काढायची ते बाहेर निघतानाच कळेल काय विषय. आता बघू पहिल्यांदा कंपनीत गेलो, ट्रान्सपोर्टवाल्याला फोन लावूया काय म्हणतोय, बघूया किती उशीर लागेल. अजून काय नाही, कपडे वाळल्यात का बघूया. वाळले असले तर कपडे काढून गाठी घालून ठेवूया आपलं गाडीत. म्हणजे ट्रान्सपोर्ट आला की निघायला मोकळं आला सर बहुतेक. पण अजून काय फोन बिन आला नाही, त्याच्यामुळे काही गॅरंटी कमी आला नाही आला.
तर तिथे गेलं बघूया, फोन लावूया किती वाजता येणार आहे काय बघूया आणि आपले निघूया. म्हणजे आपलं संध्याकाळी कमसे कम माही बी पास करा 11-12 वाजेपर्यंत टेन्शन नाही राहत. 10 वाजेपर्यंत माही पास झाले, डिझेल बिझेल टाकून टेन्शन नाही राहत. का आता डिझेल 20,000चं डिझेल देणार आहे तो डिझेल कार्ड. ते आता इंडियन ऑइल टाकायला ना, भारतातलं काय चालत नाही. तरी पण बघूया कसं काय होते आता. पहिल्यांदा तर गाडीचा लय मला चालून लय लांब नव्हतं गेलो, तिथल्या तिथं म्हणणं चहा भेटला, तिथं चहा घेतला आणि जरासा वडा वगैरे खाल्ला. 4:15 झाले तर मेन रोडला लागलो या. मग असे एक 15-20 मिनटापूर्वीच, अर्ध्या तासापूर्वीच निघालो होतो कंपनीनं बाहेर. गाडी बिडी भरून बिल भेटलं होतं. अजून ॲडव्हान्स काय आला नाही, डिझेल टाकायचं पण ॲडव्हान्स आला नाही. त्यानं डिझेल कार्ड दिलं आहे, 20,000चे डिझेल कार्ड दिलं आहे. म्हणलं आता ते डायरेक्ट एकदम 20,000चं आपण बाहेर गेल्यावर टाकूया. आधीमध्ये टाकण्यात काय अर्थ नाही, परत टोल नाक्याला पैसे मारायचे. आता ॲडव्हान्स किती वाजता येतोय काय माहिती. बघू आता कसं काय होतंय, काय नियोजन. तेव्हा म्हणला आता केलता फोन द्यायला, ते म्हणला अर्ध्या तासात येईल म्हणून. तर काय करतंय की अर्ध्या तासात येतोय नाही येतोय काय माहिती आता. तर बघू आता इथून आपल्याला राईटला जायला लावते का सर. राईटला गेलो तर भारीच होईल, कारण की पूर्ण टापोटाप रोड आहे. राईट मारून गेलं. बघू आता कसं काय होतं. हायवे मेक हायवे बनवला त्यांना, म्हणजे सिंगलच रोड आहे पण टापोटाप आहे. आता इथं झालं ट्रॅफिक. आता इथं ट्रॅफिक कुठं लेफ्टला वळवतात, सॉरी राईटला वळवतात का सरळ जायला होतात काय माहिती. शक्यतो तर राईटला जाऊन द्यायला पाहिजे, म्हणजे कसं डायरेक्ट कोल्हापूरला पास करून गाडी निघते. आता नक्की किती उशीर ट्रॅफिक लागतंय, काय करतात काय माहीत आता. तर बघूया आता नक्की राईटला सोडतात का सरळ जातात. आणि भावांना आपण कसं आहे, गाडीला लाईटिंग केलं आहे साईडनं, पार्किंग. आपल्या गाडीला लाईटिंग नव्हतं, पार्किंग नव्हतं साईडनं कसलंच पूर्ण, म्हणजे साईडनं कंपनीच्या लाईटी होत्या, पण त्या जो आपण अँगल मारला बॉडीला खालनं, त्या अँगलच्या आतमध्ये राहिल्या होत्या. त्याच्यामुळे आपण सेपरेट जो पत्रा मारला होता त्याच्यावरती सेपरेट लाईटी लावल्यात. काल लाईटी लावायचा व्हिडिओ म्हणजे करणार होतो, ब्लॉग शूट करणार होतो, पण काय म्हणजे बरेच हे होते, त्याच्यामुळे माणसं जोडायला हे करायला, आणि आपण स्वतः हाताने जोडल्या, त्याच्यामुळे आपण काय परत केलंच नाही, म्हणजे ब्लॉग शूट केलाच नाही. जोडायला दुसरं कोण नव्हतं, आपणच होतो. त्यात आपल्याकडं कॅमेरामॅन नाही धरायला, त्याच्यामुळं आपण काय शक्यतो दुसऱ्याच्या हातात मोबाईल देत नाही किंवा शूट कर की काय कर, त्याच्यामुळं आपण ब्लॉग काय शूट केला. आणि इथनं आपल्याला काय राईटला सोडत नाहीत, आपल्या जायला सरळ. त्याच्यामुळं कोल्हापूरच्या मधून गावातून जायला लागणार आहे. तर चला पहिल्यांदा ट्रॅफिक पास करूया, कोल्हा पास करूया, आणि नंतर बघूया किती वेळ लागतोय काय कसं काय. तर आता तर काय विषय नाही, ट्रॅफिकचा टाईम आहे, त्याच्यामुळं सगळा गोंधळ होणार आहे. पण चला तरी 6 वाजले, त्यानं फायनली आपण 4 लाईनला लागलो या. आणि सूर्यास्ताचा टायमिंग 6 वाजले त्या. आणि लोकेशन भावानं बघून घ्या, वातावरण बघून या भावानं. एक नंबर वातावरण झालं, गाडी चालवाय बी काय वाटणं झालं, गारा लागतं या, एवढं गरम आहे ना काय व्हाय ना. आणि एक गाडी ती आपल्यासोबत मागणं, तर त्याला किती वेळ लागतो याला काय माहिती. शक्यतो मी पुढं जाऊन जर झोपलो काय झालं, समजा जर 2 तास 2.5 तास झोपलो, तर ती गाडी आपल्याला गाठायला येईलच मागणार. आमूल काय भरला नाही अजून यावेळेस आपल्यासोबत काय आमूल नाही, कारण की म्हणलं होतं आज माल निघालं, त्याला डानूचं मेडिसिन होतं, पण काय झालं नाही, म्हणजे कन्फर्म झालं नाही ते. त्याच्यामुळं आणि होतं मेडिसिन, पण ते गोव्याचं मेडिसिन होतं, त्याच्यामुळं गोवा काय भरत नाही, त्याच्यामुळे त्यानं काय गाडी भरली नाही अजून. ते ऑफिसला ट्रान्सपोर्टलाच आहे. आता ते उद्या बहुतेक काहीतरी भरून येईलच. आणि जी गाडी भरली ती मुंबई भरले, पनवेलचं भरलं त्या गाडीत. आता बघू ती किती वाजता आपल्या पैसे ते काय. शक्यतो जेवण बिवण आपण करून घेणार, कारण की त्यांना यायला उशीर होणार आहे आपल्या पैसे यायला. कारण की ते आपण ज्यावेळेस त्रिचूरमधून हाणलो त्यावेळेस ती कोचिनमधून निघाली, त्याच्यामुळं आपल्याला त्यांच्यात कमसे कम 70-75 किलोमीटर, म्हणजे 80 किलोमीटरचा थोडक्यात डिफरन्स आणि 2-3 तासाचा डिफरन्स होता. त्याच्यामुळं आपण काय त्यांच्यासाठी जास्त करून थांबायच्या भानगडीत पडणार नाही. ज्यावेळेस जर झोपीप लागली तर त्यांना फोन करून सांगणार की इथे तर झोपलो आहे, मला फक्त येऊन उठवा. बरोबर ती असतो 2-3 तास आपली झोप होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला आत्ता काय लगेच काय त्यांना थांबायची गरज नाही आपल्याला. त्यांच्यासाठी फास्टॅग वगैरे मारून ठेवला आहे, कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर केरला लाईनला कोण येत असेल तर सगळ्यांना भावांना लक्षात घ्या, 3 टोल नाका केरलाचं चालू झालं. तर बॉर्डर पास केला जो लागतो तो पहिला कॅलिगेट बायपासचा आणि वलांचेरीचा, असे 3. आणि पहिला तर आपला माही बायपासचा टोल नाका चालू होता, त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही. पण हे 3 टोल नाका आत्ता चालू झाल्यात, कमसे कम मला वाटतं 2-3 दिवस झालं चालू झालेलं. आम्हाला काय येताना लागलं नाही तर,
पण आमच्या नंतरच्या ज्या गाड्या आल्या त्यांना प्रत्येकाला टोल नाका लागल्यात. आणि टोल नाका बी असं येतं की काय बोलायचं काम नाही. 435, 295 असं काहीतरी टोल नाका येतं. अराऊंड 300च्या वर, 300च्या आसपास असं टोल नाका आहे सगळं. त्याच्यामुळं बघूया आता भाड्यांचं कसं काय होतं, वाढून भेटतात नाही भेटतात. तरी आत्ता तरी सध्या आपण चला बघूया आता. आणि ना हायवेचा नजारा बघा कसा आहे, मस्त एकदम. गाड्यात आपली 60-65 स्पीडनं चालली आहे. आणि कसं आहे 4 लाईन असल्यावर बी गाडी चालवाय काय वाटत ना 60-65 स्पीडनं. नाही तर उगा सिंगल रोडनं चालवली 60-65 स्पीडनं कंट्रोल होती नाही होती सगळं प्रॉब्लेम होते. त्याच्यामुळं मी तर पळवत मी ना 60-65 स्पीडनं. जर असा हायवे राहायला 4 लाईन राहिली तरच आपली गाडी 60-65 टच होती, नाहीतर होत पण नाही. तर चला बघूया किती वाजता होतं. म्हणजे आपण आता इथून आपल्याला महिला डिझेल टाकी फुल करायचं आहे. बघूया महिला किती वाजता पोचतोय काय. तरी आपल्याला मला तर असा अंदाज आहे की 10:30-11च्या आसपास महिला पोचाय पाहिजे गाडी. तरी पण आता 7:15 वाजल्या त्या. आणि कोट्टेकल पास केलंय मला वाटतंय. कारण काय विषय होतोय तसा 4 लाईन चालू झाले का कळना झालंय. कोट्टेकल आलंय नाही आलंय. ओलांचेरी का म्हणून कळतंय, ते टोल नाक्यामुळं कळतं ओलांचेरी गाव येऊन गेलंय म्हणून. फक्त ही कळत नाही आलंय का नाही आपलं काय ते कोट्टेकल कळत नाही. आणि हलका हलकं धुकं पण पडायला लागलंय. धुकं कसं काय पडायला लागलंय की मलाच काय समजून झालंय. पण पडतंय हलका हलका पडतंय, जास्त पडत नाही धुकं. पण हाय बरं भाई. हे भारतच्या पंपापाशी आलोय. हा भारतचा पंप आहे इथं. म्हणजे पहिला आम्ही आता हे ब्रिजमुळे दिसतंय का ना काय माहिती. इथं ज्या टायमाला मी 12 टायरवर होतो त्या टायमाला आम्ही इथं डिझेल टाकायचो किंवा झोपायला असायचो. इथं कॉफी म्हणजे पहिलं आता मिळते का ना काय माहिती. पण कॉफी पहिले चांगली मिळायची इथं. म्हणजे बनवणारा व्यवस्थित होता, चांगली बनवायची एकदम मस्त फ्लेवर. कॉफी फ्लेवर म्हणजे काय असं बोल वाटणं असं म्हणजे वाटणं झालंय की काय बोलावं आता त्या कॉफीबद्दल. ते अशी कॉफी केल्यात मला वाटतं अजूनपर्यंत कुठे भेटली नाही. एक नंबर कॉफी बनवायचा. तर आता बघू आता किती वाजता जायचं. अजून 2-3 तास लागतील मला माहिला जायला. तर बघू माहिला पुढं जाऊन जेवण मला वाटते कन्नूर पास करून जेवण करणार मी. आधीमध्ये काय थांबणार नाही जेवायला. डिझेल टाकणार तसं डायरेक्ट कन्नूर पास करून मग बरं मला वाटतं एक कासारगड पास करून झोपलो तर झोपेल, नाही तर मग नाही झोप आले तर कंटिन्यू चालू पण राहील, नाहीतर मग झोप आले तर झोपेल. चला 7:07 झाले त्यांना आत्ताशी आलोय बघा टोल नाक्यावर. जसा हे टोल नाका चालू झालाय ना एवढं ट्रॅफिक व्हायला लागलं इथं काही काय बोलायचंच काम नाही. एवढं ट्रॅफिक व्हायला लागलं ना वाटत नव्हतं एवढं म्हणजे हे असेल ट्रॅफिक होईल ह्या रोडला. पण कंटिन्यू ट्रॅफिक व्हायला लागले ह्या रोडला. किती म्हणजे बघा 4 व्हीलर किती चालते ह्या रोडला. पहिला आम्हाला वाटत नव्हतं की एवढ्या गाड्या चालत असतील कॅलिगड बायपासला. पण एकदम म्हणजे असं भरपूर लाईन आहे. तर चला टोल नाका पास करून घेऊ. किती रुपयाचा टोल नाका हे काय मला वाटतं 435 रुपयाचा काहीतरी टोल नाका आहे. आता टोल नाका पास झाला मेसेज आल्यावर कळेल कितीचा टोल नाका आहे काय. कारण की 1-2 गाड्या गेल्यात त्या दिवशी. मला वाटतं 2 का 3 गाड्या आमच्या ग्रुपच्या गेल्या त्या टायमाला म्हणलं 435 रुपये टोल नाका म्हणलेत. आता बघू ह्या आपला किती कुठते काय म्हणजे. केरळ्यात फर्स्ट टाईम म्हणजे आता कमसे कम मला वाटतं 7-8 वर्ष झालं मी केरळला चालतो. आज फर्स्ट टाईम 4 लाईनचा केरळ्यात हे जाणार टोल नाका जाणार आहे. पण बघू आता किती गोष्ट आहे काय. बहुतेक 435 मला 435 काटणार आहे. पण काय आता विश्वास बसत नाही. पण आता यांना पाचशेच्या गाडीवाल्यांना ज्यांना फास्टॅग नव्हतं ना त्यांना सगळ्यांना टोटली फास्टॅग काढायला लावले. नाही तर डबल टोल नाका. ट्रॅफिक बघा भावांनो टोल नाक्यावर ट्रॅफिक एकदम फुल जाम झालं आहे. काय यांच्याकडे फास्टॅग नाही. कारण की फर्स्ट टाइमच चालू झाला ना केरळात फास्टॅग टोल नाका. पहिलं कसं होतं पहिले होते टोल नाका पण एवढं नव्हतं की बाबा 25-30-45 रुपये देऊन जायचं आणि कॅशमध्ये होते. आता तसं पहिल्यागत नाही की बाबा कॅश देऊन जायचं, तसं नाही. ज्या गाडीला फास्टॅग नाही टोल नाक्यावाली एक तर डबल फास्टॅग नाही तर आपला डबल टोल नाका नाही तर एक तर फास्टॅग तरी पाहिजे. दोन एकदा काहीतरी पाहिजे. 435 रुपये कटला आपला टोल. आता काय आता 4 लाईन केलं म्हणलं तेवढं घेणारच आहे, काय विषय नाही. इतके दिवस फ्रीमध्ये वापरलाय म्हणलं ती तरी वसूल करणारच की पैसे. तर चला पहिल्यांदा आपण बघूया माहिला किती वाजता पोचतोय काय. डिझेल वगैरे टाकून घेऊया मग पुढचा प्रवास चालू ठेवूया आपला. झालं त्या आणि आलो आत्ता इथं पंपा माहीच्या पंपा आलो आहे. थोडंसं डिझेल म्हटलं 20,000 फुल होईल. आता आलं एक 3,700 म्हणजे
अजून तरी 17-18 डिझेल बसेल टाकीत फुल व्हायला. एका टाकीत आपली गाडी कमसे कम नाही म्हणत तर अहमदाबादपर्यंत जाते. त्याच्यामुळं म्हटलं टाकी इथं फुल करून जाईल. रेट पण कमी येतं, 83.90 रुपये लिटर इथं रेट आहे. त्याच्यामुळं म्हटलं इथं फुल करावे. 20,000 फुल झाली तर झाली, नाही तर मग 1,000-2,000 रुपयाचा आणि वरनं टाकायला लागेल डिझेल. तर बघू काय होतं कसं काय. जर झालं तर ठीक आहे, नाही तर मग टाकूया 1,000-2,000 पण फुल करूया. तर चला बघू डिझेल टाकून निघूया. डिझेल टाकलं आहे, 10:30 वाजले आणि निघालो मेन रोडला लागलो. आता फक्त जेवण राहिलं. जेवण करायचं. जेवण करायला नाही म्हणलं तरी अजून एक दीड तास तर नीट लागणार. 11:30-12 वाजणार आहेत मला जायला तिथं कन्नड पास करून जायला. तरी पण बघू आता किती वाजतात किती नाही. तिथं जाऊन जेवण पहिल्यांदा केलं पाहिजे. रिक्षावाले व्यवस्थित चालत नाहीत गाडी, काय यांना कळणार आहे. मार्केट ठेवतात म्हणजे बाहेरच्या गाड्यांना फक्त हे मारतात, बाहेर मारतात वाईट लाईट लावली की. आणि इथल्या पार 4 व्हीलरवाल्यांना सुद्धा व्हाईट लाईट येत्या पूर्ण. म्हणजे डोळ्याची पार काय बोलायचं काय, डोळ्याची पार वाट लावून टाकते तिथल्या गाड्या. आणि आपण जरा नुसती एक लाईट बसवली गेलं की पोलीसवाला फाईन मारणार, फोडून टाकणार, सगळ्या गोष्टी करणार. आता काय आहे, चला जेवण करूया. बघा झोप आली तर आता जरा डोकं दुखायला काय झालं काय माहीत, माझं डोकं ते दुखायला आहे. जेवण करणार, बघणार जितक्या जाते तितक्या जाऊन येणार गाडी. आता सरळ झोप आली तर सरळ गाडी साईडला लावून झोपणार. सकाळी उठून 4-5 वाजता उठून मग निघणार. बघू पहिल्यांदा आता जेवणाच्या ठिकाणी किती वाजता पोचतोय काय ते हिशोबावर मग जेवण करून नाही तर मग तिथं झोपायचं, सकाळ उठून निघायचं. मग कसं काय होतं आता बघूया.